कधी येते आपला ड्रायव्हर? किती वेळ झाला अजून आला नाही. गंगू फोन लावण्यात आले. आलो मी आलो. आता काय झालं, मग सोबती आला होता तरी बी यायचं पंढरपूरले. आमच्या दोघांची गाडी आहे आणि मग आपल्या गाडीत काही एवढे बसणार नाही, काही त्याच्या गाडीत पाठवू म्हणून जरा उशीर झाला मला. काय माणूस आहे तू, आधी सांगायचं ना मग. बरं जाऊ दे, आता बरं झालं तुझ्या मित्राची बी गाडी आहे. कसं आहे, एवढा लांबचा प्रवास असल्यावर जरा मोकळी सगळी जागा पाहिजे. त्याला मग अर्धे माझ्या मित्राच्या गाडीत बसा आणि अर्धे आपल्या गाडीत बसा. चला बरं, लवकर उशीर होऊन राहिला. चला हो लक्ष्मी, आवरा बरं वाटते. चला बस, अर्ध्या गाडीत बसा अर्ध्या त्या गाडीत बसा. चला बरं, आवरा पटकन. हो चला चला. काऊन निर्मल बाई, तुम्ही गाडी काऊन थांबायला लावली हो? अहो आता जवळपासच आलो पण पंढरपूरच्या, पण हे पाय ना पालखी असं पाहता नाही ना म्हणलं, बरं पाहून घे. त्याच्यासाठी थांबवलं का माय तुम्ही? मला वाटलं काय झालं आणि काय नाही. आता आमच्या वेळेस जशी गर्दी राहायची आता त्याच्यापेक्षा जास्त गर्दी. मला वाटलं आताचे लोक येत नाहीत, आता येत नाही तेवढे. कशाची बाई, ती देवाची पालखी कधी बी कायमच आहे, कधी बी जास्तच गर्दी, याच्यात कधीच कमी गर्दी नाही. हो ना बाबा, काय गर्दी आहे, कितीची लंबी पालखी, असे डोळे पुढे न पाहिले इतके गर्दी नाही. लोक असे मुंग्याबांधी दिसून राहिले ना, बारीक. हो ना गंगू, आणि गर्दी म्हणायला पण अशी जरशी बी आप सोय नाही बरं. लोक असे काही दुखा लागलं की दवाखाने काय, ॲम्ब्युलन्स काय, सगळं सोयी इथं अशी आहे की नाही म्हणलं. आणि इतका दान धर्म आहे बाई, इतका दान धर्म आहे, लेस लगे असं 5 मिनिटं परत काही ना काही भेटते. घ्या ना माऊली असं म्हणतात बाई, लय दान करतात ते लोक. आणि आपण तर कोणाच्या घरी साखर दिली किती मागायला जातो, उसने दिली तर तीनदा. हो ना बाई, नाही आणि काय करता, लोकांचे मनस मोठे आहेत, आपले काय, आपलं एवढी नाही ना हिंमत. अहो देणारा तो एवढा मोठा पांडुरंग बसले, सगळ्याला देते तो, कोणालाच कमी नाही पडू देत. हो बाई निर्मल बाई, बरोबर बोलून राहिल्या तुम्ही. आता गाडीतून उतरलो तर काही खाऊन घेतलं असतं, मला लय भूक लागली बाई. अगं भूक नको करत जाऊ, जसं बाहेर आली तर जसं वातावरण पाय किती आहे, इतकं प्रसन्न वातावरण आहे, इतका आनंद आहे, पाय ना तो पोट भरल अशा वातावरणात. आणि तू म्हणते भूक लागली. आता किती अंतर राहिलं मग पंढरपूर? आता काही जास्त दूर नाही राहिलं, जातो आपण आता 15-20 मिनिटात, जास्त लांब नाही जातो आपण. बाई लक्ष्मी, त्या पुरील पाय ना, ती कुठे झाली पाय ना, तुला काही समजते का नाही? ए चिंगे, कुठे चालली हो तू? इकडं व्हाय ना, गर्दीत हरपशील ना. आई मी ती पालखी पाहत होती ना. चिंगी बाळा, असं हे नाही करू, आता आमच्या सोबतच राहायचं, कुठं बिजाशील हरपशील तर हे काय आपलं गाव नाही, हे लय मोठं आहे बाई, इथं हरपलं गिरपलं तर काही मेळ लागत नाही. आता सांगते तुला, आमच्या सोबत राह. हो बाई, नाही तर मग रिकामं काम व्हायचं. आमच्या सोबत राही, नाही तर त्या माझा हात धर. काय करू नको तो भाऊ कुठे? मा भाऊ मानते बा ते. बरं मग काही टेन्शन नाही. लक्ष्मी लेकरावर दांडीवर डबल म्हणजे सांगितलं नाही तर गर्दी आहे, तुफान गर्दी आहे, मग डबल रिकाम हरपलं गिरवलं तर पंचायत व्हायची. त्याला आपल्या सोबतच घे, मग कसं लक्ष राहते आपलं. हो ठेवते ना लक्ष. बाई अहो ती म्हातारी बाई, तो म्हातारा माणूस पा किती पकडी खेळून राहिली, तसं काही किती ताकद आली त्याच्यात, इतकी जोशनं खेळून राहिले बाई ते. रांगोळी पहा ना बाई, किती मोठमोठ्या आहेत, रस्ता भरून रांगोळी येत नाही. हा हो फुगड्या बी खेळतात ना म्हातारी माणसं, सगळ्यात ताकद येते असं इथं. कोणाला असं देव असं थकू देत नाही, काय नाही. आणि रांगोळी हो बाई निस्वार्थ सेवा करतात, काय बाया. त्याला ना मावल्या हो, बदलला असं ना पाहिजे, त्याला ना पुढे बी पाहिजे ना. पाहते माणसं घरी झाली गडबडच करतात. बरं चला, त्याच बरोबर आपल्याला पंढरपुरात जाणं झालं पाहिजे ना, चला लवकर. चला. लक्ष्मी हो, आता आलो आपण पंढरपुरात. आता मस्त पांडुरंगाचं दर्शन घ्या. आपण रूम केलेलं आहे, रूमवर जाऊ मस्त. आता कशी, आता आषाढी एकादशी तर टाइम आहे ना, तर मग आता काही गर्दी नाही. पण आता जेव्हा 7 तारीख येईल तेव्हा लय गर्दी राहील. हो, तेव्हा तर लय गर्दी असते, तर लोक म्हणतात, आता मी पहिल्यांदा आली पण लोक म्हणतात 2-2 दिवस लागतात दर्शनासाठी. बरं झालं आपण आधी आलो, आणि एकादशी लोक घरी जातो आपण, दर्शन होते आणि सगळं होते. हा, सगळ्या जणी सोबतच राहा. हरपतर घेपचा मोबाईल असेल ना एखादी जवळ, मग आम्ही फोन लावू. आम्ही माणसं एका याच्यात राहतो आणि तुम्ही बाय एका याच्यात राहा. आणि काही अडी अडचण असली तर फोन लावा. मग सोबतच राहिलो असतो ना, कसे आरपायचा नियम नसते कोणाचा. जाऊ द्या, मग तुम्हाला तुमच्या मंडळीत जायचं तर जा मग, आहे का नाही. अब ते कसं आहे, बाहेरचं लेट चालतं ना, हे घ्यायचं मला, ते घ्यायचं मला, हे वार घ्यायचा मला, तो बांगडा घ्यायचा. त्याच्यापेक्षा आम्ही माणसं जातो आणि तुम्ही तुमचं पाहत बसा. आता बाई म्हणल्यावर ते असणार, ते जा बरं, जा तुम्ही, जा तुमचं म्हणतो, मला काही घेऊन येणार नाही तुम्ही, जा. ए हवय चिंगे, इतक्या लांब नको ना जाऊ पाण्यात. चिंगे येते का नाही इकडं, मार खायचं तुला मायाचा. तुला मी हात पाय धुवायला सांगितलं, तू पाण्यात गेली का, मरशील ना. चिंगे हात पाय धुत असतात ना पाण्यातला, आणि धुवा धुवून जात नसतात. हा ये वाटतं इकडं. काकू, आमच्या सरांना सांगितलं ते की तुम्ही देवाच्या जवळ नदीत गेले ना की तिच्यात असं हात पाय धुवायचे, आंघोळ करायची, मग त्यानं पवित्र होते म्हणत सर आमचे. अहो होत असेल, पण तू अजून लहान आहे, त्यासाठी नाही बाई ते नियम. तू ये बरं बाई अलीकडं. बरं येते मग. आता आमच्या जवळ थांब, कुठं जाऊ नको इकडे तिकडं. हो काकू. बाय चला ना, एक डुबकी टाकू मग, आणि निर्मळ होते, आपलं बी अंग पवित्र होते, आणि मग देवाला जाऊ.
तुम्ही बिम्यार झाल्या काय माझ्या चिंगीसारखी इतक्या मोठ्या पाण्यात डुबकी टाकायला लागलं तर असा न वाहून हातपाय धुवा चुपचाप इथं अलीकडं म्हणतात जसं खोल भागात नका जाऊ रिकामे कामं करायला लागल्या. हो बाय हो इथंच धुवा इकडं आपलं काठावर आणि चला बरं दुसरीकडे जायचं आपल्याला अजून दर्शन घ्यायचंय. हो चला चला. हार मस्त वाटेल देवाले. आता काय पेढा घेतला आता हारच बाकी आहे. आता हार बी घेऊन टाकते मी मग बस. ताई मला पैसे द्या ना 10-20 रुपये असतील तर मला लय भूक लागली सकाळपासून उपाशी आहे मी द्या ना जसे पैसे असतील तर. अय पड रे इथून माझ्या दोन पैसे बिचे. ताई पैसे नसतील तर मग ते तुमच्या हातातलं काय ते तर द्या ते खातो मी जाऊ द्या. अय बाबा ते तुझ्यासाठी का ते माझ्या पांडुरंगासाठी आहे तुझ्यासाठी नाही ते. द्या ना ताईला गेले भूक लागली हो. ए बाबा माझ्याजवळ पैसे नाही माझ्याजवळ काही पैसे नाही जा तू इथून बरं डोकं नको खाऊ मग. काय झालं गंगू तू एवढं धावून काऊन बोलून राहिली. अहो एवढा धडधाकट माणूस आला म्हणजे पैसे द्या आता माझ्याजवळ नाही पैसे मी कुठून देऊ. हो का बरं जाऊ दे. काय भाऊ किती पैसे पाहिजे तुम्हाला. ताई मग असं नाश्ता होईल 10-20 रुपये असले चालते हो मी लय उपाशी हो मला द्या हो जरशी पैसे. हा हे घे 100 रुपये घे. धन्यवाद हो ताई लय उपकार झाले तुमचे. तुमचं पांडुरंग भलं करल तुमचं कधी बी वाकडं होणार नाही चांगलंच होईल तुमचं एका भुकल्याचा आशीर्वाद आहे तुम्हाला. हो घ्या आता आणि जेवण करा काय खायचं ते खा जा मग आता. हो ताई जातो. का हो गंगू इतकं तू घेऊन राहिली फुलं हार फेरे आणि त्या पोराला द्यायला पैसे नव्हते तर 10-20 रुपये. पांडुरंग आपली परीक्षा पाहत असते कधी कधी कोणत्या रूपात पांडुरंग येते आणि तो असं केलं तर पांडुरंग काय खुश होणार आहे. त्यावर इतकं पेढे घेतले मागाचे हार घेतले अशाने देऊ नसते ना पावत. हो माय बाई माझ्या लक्षातच नाही आलं ते देव काय याचं थोडी भुकेला आहे. देव तर असं माणसाले करा तुम्ही म्हणते तिच्यातच मग समाधानी असं म्हणते देव. मग चुकलं बाई. दुसऱ्या बारीनं ध्यान ठेव मग इतके फुलं बिलं घेऊस पेढा घेऊस एखाद्या गरीबाला मदत करायची तिच्यातच देव खुश असते. हो ना निर्मल बाई बरं झालं तुम्ही सांगितलं नाही तर माझ्या डोक्यातच नव्हतं आलं हो माय. चल मग आता दर्शन घ्यायला उशीर होईल आपल्याला. आणि तुम्ही जर नवीन असाल आज व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच व्हिडिओ पाहत राहा. चाल मग आता. लय मस्त झाले आपले दर्शन पुढे हो काय म्हणता मस्त झालं का नाही दर्शन तुमचं. लय मस्त झाले कडे दर्शन गर्दी नाही काय नाही मस्त आपत झाले. चला तिकडं मग आता काही जर प्रसाद घेऊ ना घरी नाही आले चला प्रसाद घ्यायला जाऊ. हो चल ना.